आता नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत ओबीसींच्या साखळी उपोषणाला त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे। तर या ठिकाणी त्यांच्याशी आता चर्चा केली जातीये। या चर्चेनंतर नेमकं काय निष्पन्न होईल ते पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। मंत्री अतुल सावे आता ओबीसींच्या उपोषण स्थळी दाखल झालेले आहेत। नागपूरमध्ये हे साखळी उपोषण सुरू आहे। त्या ठिकाणी आता मंत्री अतुल सावे दाखल झालेले आहेत। ओबीसी समाजाशी ते थेट चर्चा करणार आहेत। समस्या सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे। आता ही चर्चा नेमकी कशी होतीये हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघ आपल्या 14 मागण्या घेऊन या ठिकाणी साखळी उपोषण करीत आहे आणि ही महत्वाची मागणी आपली होती की मध्ये ओबीसीच्या आरक्षणाला नागपूरमध्ये ओबीसीच्या उपोषणास्थळी पोहोचलेले आहेत। त्यांच्याशी आता ते थेट चर्चा करतील। त्यांची समजूत काढण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे। या चर्चेदरम्यान नेमकं आता काय ठरतंय याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत। तर मंत्री अतुल सावे नागपुरात ओबीसी आंदोलन स्थळी दाखल झालेले आहेत। नागपूरमध्ये सध्या ओबीसी समाजाचं हे साखळी उपोषण सुरू आहे। तर मंत्री अतुल सावे त्यांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। चर्चा करून समस्या सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे। तर भरपूर अभ्यास केल्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात जो निर्णय घेण्यात आला, या निर्णयामुळे ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, त्यामुळे यामध्ये संभ्रम करून घ्यायचं कारण नाही, अशी समजूत या ठिकाणी मंत्री अतुल सावे यांच्याकडून ओबीसी बांधवांची काढण्यात येणार आहे। तर या चर्चेसाठी नेमका ओबीसी समाजाची भूमिका काय असणार आहे, ही चर्चा खरं तर सकारात्मक होण्याची अपेक्षा देखील मंत्री अतुल सावेंची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।